रेकीच्या या प्रवासामध्ये आपण आल्यानंतर आपण रेकीचे काही नियम पाहिले. बरोबर? हे नियम पाहत असताना आपल्याला काही गोष्टी अशा जाणवल्या, की आपल्याला स्वतःमध्ये स्वतःचे व्हायब्रेशन चेंज करण्यासाठी या नियमांचं पालन केलं, की आपल्या असण्यामध्ये आनंद येण्यासाठी आणि आपण आनंदी राहण्यासाठी, आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला रेकीच्या नियमांचं पालन करायचं असतं. मग आज पहिला नियम झाला, आजच्या दिवशी मी शांत राहणार. दुसरा नियम झाला, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहणार. आता तिसरा नियम काय आहे? तिसरा नियम आहे, आजच्या दिवशी मी माझं काम इमानदारीने करणार. म्हणजे काय? तर आजच्या दिवशी मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. मग प्रामाणिकपणे करणार याचा अर्थ काय? आपण काय लबाड आहे? आपण काय प्रामाणिक नाही? तर नाही. आपण सगळे प्रामाणिक आहोत. आपण प्रत्येक जण खूप प्रामाणिक आहोत. पण आज मी जे प्रामाणिकपणा तुम्हाला सांगणार आहे, तो एका वेगळ्या लेव्हलचा सांगणार आहे. हा प्रामाणिकपणा अशा प्रकारे आपल्याला रेकी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डिग्री पर्यंत उपयोगात येणार आहे. बरोबर. ॲज अ ग्रँड मास्टर प्रामाणिकपणा तुम्हाला खूप मोठ्या लेव्हलचा तुम्हाला शिकवला जाते. उदारता, अहिंसा, प्रामाणिकपणा. बरोबर आहे ना ग्रँड मास्टर्स? तर तुम्ही इथं म्हणसाल, की मॅडम इथे तुम्ही एवढंच सांगता. पण लक्षात घ्या, एका लेव्हलनुसार माणसामध्ये त्या गोष्टी, त्या एनर्जीज, त्या सवयी लावण्याची कॅपॅसिटी येते. बरोबर. एकदमच मी तुमच्यावर ओझं टाकून देईल, असं वागा, तसं वागा, तसं वागा, तर तुमच्याच्याने त्या गोष्टी होणार नाहीत. बरोबर. आपण स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. तर आपण रेकी फर्स्टला आहोत. रेकी फर्स्ट टू थर्ड चा हा अभ्यास आहे. इथे आपल्याला प्रामाणिकपणा म्हणजे काय? याची लेव्हल केवढी आहे? किती गोष्टीपर्यंत आपण या प्रामाणिक राहायचं आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे प्रामाणिकपणा आणि हा प्रामाणिकपणा याचा अर्थ असा होते, की आजच्या दिवसासाठी, एका दिवसासाठी आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे. आणि ॲज अ रेकीलर सगळ्यात पहिला प्रामाणिकपणा कोणासोबत? सांगा बरं, सगळ्यात पहिले आपण प्रामाणिक कोणासोबत असावं? कोण सांगेल? कोणासोबत? स्वतःसोबत. स्वतः स्वतःसोबत. स्वतःसोबत. सगळ्यात पहिले प्रामाणिक मी कोणासोबत असावं? तर स्वतःसोबत असावं. आणि आपण प्रामाणिक असणे ही आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी खूप महत्वाचं कारण ठरतं. जी व्यक्ती स्वतःसोबत प्रामाणिक असते ना, तीच इतरांसोबत प्रामाणिक राहू शकते. जी स्वतःसोबतच प्रामाणिक नाही, तिच्याकडून जगाने काय अपेक्षा करावी? बरोबर. मग स्वतःसोबत प्रामाणिक असणं म्हणजे काय? तर बघा, जेव्हा हा जन्म झाला, तेव्हा बऱ्याच लोक आहेत आपल्या येथे, त्यांनी गुरुचरित्र ऐकलं आहे. गुरुचरित्रामध्ये काय सांगितलं आहे, की जन्माला येण्याच्या अगोदर आपण या वैश्विक शक्तीला एक शब्द दिला होता, की या संपूर्ण दिवसाचा 10वा भाग मी तुझ्यासोबत या ब्रह्मांडासोबत कनेक्ट होण्यासाठी ठेवणार. म्हणजेच काय तर ध्यान धारणा करणे, स्वतःच्या सोलचा, माझ्या आत्म्याचा विकास करण्यासाठी ठेवणार. आणि जसा कुठेतरी जन्म होतो, तेव्हा बाळ सगळ्यात पहिले काय रडतो? जर तुम्हाला गुरुचरित्र माहिती आहे, तर हे पण माहिती असायला पाहिजे. बाळ रडतो कहा? भगवंत त्याला कहा. म्हणतात, "बाळा, तू काही शब्द दिले होते." तो म्हणतो, "कहा?" तिथूनच सुरू करतो, "कहा?" मी कुठे दिले होते? म्हणजेच काय तर आपण आपले शब्द पाळत नाही. केव्हा 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 केव्हा, केव्हा म्हणजेच कहा? रडताना म्हणते केव्हा कहा, केव्हा कहा? बरोबर आहे. केव्हा. असा तो त्या बाळाचा स्वर असतो. तर याचा अर्थ आपण गंमत म्हणून नाही घेऊया, तर याचा अर्थ असा, की आपण खरोखर त्या एनर्जी सोबतही प्रामाणिक राहत नाही. स्वतःसोबत प्रामाणिक राहणं म्हणजे काय? तर स्वतःची काळजी घेणं, स्वतःवर खूप प्रेम करणं. तुमच्या आई-वडिलांनी तुमचे आई-वडील तुमच्यावर खूप प्रेम करतात. का? तर तुम्ही त्यांची मुलं आहेत म्हणून. एका विशिष्ट लेव्हल नंतर तुम्ही स्वतःवरचंच प्रेम कमी करता. या भौतिक जगामधल्या आई-वडिलांना आपण आपल्यावर प्रेम कमी केलं तर आवडत नाही. बरोबर? पण ज्या एका सोर्सनी आपल्याला पाठवलं आहे, त्या सोर्सला किती वाईट वाटत असेल, जेव्हा आपण त्यांनी दिलेल्या सगळ्याच नियमाचं उल्लंघन करतो.
स्वतःसोबत प्रामाणिक राहणं म्हणजे काय? तर पहिली एक गोष्ट स्वतःवर प्रेम करणे. मग स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय? तर स्वतःला दिलेला शब्द पूर्ण करणे. मग स्वतःला काय शब्द दिलेला असतो आपण? स्वतःला शब्द दिलेला असतो, सगळ्यात पहिले हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे भगवंता ज्यानी कोणी आपल्याला इथं पाठवलं आहे, त्यांनी हे राहायला हे घर दिलं. हे घर राहायला दिलं. आपलं घर कसं रोज सकाळ संध्याकाळ झाडझूड करतो, विटा मातीचं. का? तर त्याच्याबद्दल माझं दायित्व आहे, माझं घर आहे म्हणून. आणि हे कोणाचं आहे? हे तर स्पेशल तुमचंच आहे. मग याची साफसफाई कोण करणार दररोज? अंघोळ करून बाहेरून साफसफाई करता, तर मेडिटेशन करून आतून साफसफाई करता. बरोबर? म्हणून दररोज मेडिटेशन करणे, हा जो आपण स्वतःला शब्द दिला आहे, तो पहिले पूर्ण करा. तुम्ही स्वतःला शब्द दिलेला असते, मी माझ्या आरोग्याची काळजी घेणार. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेता? जेवायची वेळ कितीची आहे? किती वेळा जेवता? अच्छा. तुम्हाला माहितीये का? खरं तर असं होतं, अं, 1 वेळा भोजन आणि 3 वेळा भजन असं होतं. बरोबर आहे. भजन म्हणजे काय? तर हे सिमरन करणं, ध्यानधारणा करणं, सत्संगामध्ये राहणं, चांगल्या संगतीमध्ये राहणं 3 वेळा आणि जेवण 1 वेळा. आपण माणसांनी काय केलं आहे? उलट केलं आहे. 3 वेळा भोजन आणि 1 वेळा भजन असं केलं आहे. माहिती तुम्हाला? आपण माणसांनी केलं आहे हे. हा पण कुठेतरी स्वतःसोबत झालेला अप्रामाणिकपणाच आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाणे आणि प्रमाणापेक्षा कमी खाणे हे सुद्धा स्वतःवर केलेला अन्याय आहे. तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक आहात का? नाही. खरंच सांगितलेलं आहे, की ज्या गोष्टी माझ्या शरीरासाठी आवश्यक नाहीत, माझ्या शरीरासाठी विष म्हणून काम करतात, त्या गोष्टीचं सेवन करणं म्हणजे मी स्वतःसोबत प्रामाणिक नसणं. बरोबर? सरळ गणित आहे ना? पुन्हा ज्या शब्दांमुळे माझं आभामंडळ लोअर एनर्जीमध्ये जाते, मी लूज होते किंवा माझी स्वतःचा विश्वास कमी होतो, ते शब्द स्वतःसाठी वापरणं, हे सुद्धा स्वतःवर प्रेम कमी करणं. तू अशीच आहेस, तू तसाच आहेस, कोणाला? स्वतःला. "काय यार माझं नाक डोमडं आहे. काय यार मला कानानं कमी ऐकू येते काय? काय यार माझं असं आहे काय? काय यार मी रेकी देते पण माझ्या रेकीचा फरकच पडत नाही." अनेक जणांचं. बरोबर? हा काय आहे? तर हा आहे स्वतः स्वतःवर केलेला अन्याय. "काय यार, मला सगळ्यांसमोर बोलताच येत नाही. काय मला लोकांना उत्तरच देता येत नाही." या सगळ्या गोष्टी म्हणजे काय? तर स्वतःला कमी लेखणं आणि हे काय म्हणणार आहे? स्वतःला कमी लेखणं याचा अर्थ, की मी स्वतःवर प्रेम कमी करतो. याच्यासाठी पाठवलं तुम्हाला? नाही. प्रमाणापेक्षा जास्त हाव करणे, खूप पैशाच्या मागे लागणे, खूप प्रॉपर्टीच्या मागे लागणे आणि हे करत असताना स्वतःच्या सोलचा विकास न करणे म्हणजे सुद्धा स्वतःवर अन्याय करणे. मला आनंदी राहण्याच्या अनेक संधी येत असतात, पण तरीही मी आनंदी न राहता तेव्हा माझंच राडगारानं, जुनं राडगारानं लावून माझा स्वतःचा आत्ताचा वेळ वाया गमावणे त्या दुःखामध्ये म्हणजे पण स्वतःवर अन्याय करणे. मग स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय? स्वतःवर प्रेम करणे म्हणजे मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारणे. मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकारणे. मी जसा आहे तसा खूप छान आहे. पहिले तुम्ही स्वतःवर प्रेम करा. मग जग तुमच्यावर प्रेम करणार. म्हणजेच काय तर सेल्फ लव्ह. स्वतः बघा काय विषय काय आहे आजच्या दिवशी मी प्रामाणिक राहणार. मग हा प्रामाणिकपणा पहिले कोणापासून? स्वतःपासून. लिहून ठेवा. उद्या सकाळपासून तुम्हाला एक काम करायचं आहे. एकमेकांना केव्हा म्हणसाल ना तेव्हा म्हणा. बरोबर. आता योगायोग असे आहेत सेशनमध्ये म्हणून सांगते. एकमेकांना मी सांगते ते जेव्हा म्हणसाल तेव्हा म्हणा. त्याच्याबद्दल किंवा दिवसभर म्हणा. आते जाते पूछे मेरी बीबी डू यू लव्ह मी? येता-जाता म्हणा. पण एकमेकांना केव्हाही म्हणा याबद्दल बंधन नाही. पण पहिले दररोज सकाळी जेव्हा तुम्ही उठता, तेव्हा एक मस्त आरशामध्ये बघा उद्यापासून आणि एक स्वतःला स्माईल द्या अशी आणि स्वतःला म्हणा लव्ह यू. खूप आवडतेस तू मला. छान दिसतेस गं.
आणि छान दिसतोस रे. हा, तर आता जेंट्सनी काय म्हणायचं? लव्ह यू, हँडसम आहेस. हे स्वतःसाठी. हे प्रॅक्टिकल तुम्हाला कायम करायचंय. तुम्ही असं ऐकलंय, की आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर हे संस्कार टाकले, काय उठल्याबरोबर आरशापुढे तोंड पाहते. बरोबर? आपल्याला एक वेळ असा होता, की आपल्याला आरसा बघण्यासाठी बंधनं होते. किती दिवस झाले स्वतःचं निरीक्षण नाही केलं. कसं दिसतायस म्हणून, कशी दिसतेय म्हणून. किती दिवस झाले सांगा? किती दिवस झाले मी स्वतःला छान दिसते असं म्हटलं नाही. विचारा स्वतःला. समोरची एखादी व्यक्ती येईल आणि मला म्हणेल, की "तू छान दिसते, तर मग मी छान आहे." कोणी सांगितलं? समोरचा आपला जोडीदार म्हणेल, "माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, लव्ह यू." तरच मग मी छान असेल का? नाही. तर मी जेव्हा स्वतःवर प्रेम करेल, मी जेव्हा स्वतःचा आदर करेल, मी स्वतःचा रिस्पेक्ट करेल आणि स्वतः मी जशी आहे, मी जसा आहे, तसा तशी मी स्वतःला स्वीकारेल. आय एक्सेप्ट मी. मी मला स्वीकारलं आहे. तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला स्वीकारेल. तेव्हा आपल्या प्रेमाची सुरुवात होईल. म्हणून स्वतःसोबत प्रामाणिक राहणं, यामध्ये मी दररोज वेळेवर जेवण करणे, वेळेवर व्यायाम करणे, वेळेवर मेडिटेशन करणे आणि सोबतच स्वतःच्या या शरीराची आणि मनाची काळजी घेणे, योग्य विचार करणे आणि मनाची आणि शरीराची काळजी घेणे आणि दररोज सकाळी स्वतःला म्हणायचं लव्ह यू. हे मी टाकलंय. बरोबर? सकाळी उठायचं, आरशात बघायचं आणि स्वतःला म्हणायचं, "लव्ह यू, छान दिसतेस." बरोबर? एक स्माइल द्यायची स्वतःला आणि बघा मग तुमचा दिवस दररोज कसा जाते तर. चॅलेंज घेतलाय ना आपण 1.5 महिन्यामध्ये, आहे त्यापेक्षा आणखी सुंदर व्हायचं. या संक्रांतीला कोणालाही फेशियलची गरज नाही पडली पाहिजे. आपल्याच आतला एवढा ग्लो आला पाहिजे ना, की समोरच्यांनी विचारलं पाहिजे, "कोणतं फेशियल करत आहेस?" हे फक्त आणि फक्त होते मेडिटेशननी आणि सेल्फ लव्हनी, स्वतःवर प्रेम करण्यानी. लोकं फक्त सेल्फ लव्ह एवढा कोर्स करून घेतात तुमच्याकडून, ह्या छोट्या-मोठ्या टेक्निक करून घेतात. ₹8,000-8,000 फी असते. बरोबर? येथे तुम्हाला सगळा गठ्ठा सोबत मिळणार आहे. तर मग आता हे का? हा प्रामाणिकपणा झाला स्वतःसोबत. जो माणूस पहिले स्वतःसोबत प्रामाणिक असतो, तोच दुसऱ्यासोबत प्रामाणिक राहू शकतो. जो स्वतःची काळजी करतो, त्याच्याच औरामध्ये ते गुण येतात, की तो दुसऱ्यांची काळजी करणार. नाही, तर तो दुसऱ्यांची काळजी करतो, पण उपकार करत असतो त्यांच्यावर. आपण काय म्हणतो, "मी आहे ना, मी तर मला काही वेळच देत नाही. मी काय-काय करते. मी एवढं कामं करते दिवसभर." तुम्ही कामं नाही करत. तुम्ही ओझं तयार करता इतरांवर. स्वतःवर प्रेम न करता, स्वतःची काळजी न घेता जेव्हा तुम्ही इतरांची काळजी घेता ना, तेव्हा एक उपकाराची, ओझ्याची, कर्तृत्वाची, कर्तव्याची प्रत्येक भावना असते त्यामध्ये, प्रेमाची कमी असते. तुम्हाला वाटते मी प्रेमापोटी, माझ्या लेकराच्या प्रेमापोटी करतेय, पण नाही. तुम्ही तुमच्या लेकरावर खरं प्रेम, तुमच्या जोडीदारावर खरं प्रेम, तुमच्या सराउंडिंग, तुमच्या वातावरणावर, या निसर्गावर प्रेम करायला शिकता, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता. तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्हाला बाहेरचं झाड, बाहेरचं फूल, तुमचं अंगण, तुमचा रस्ता, तुमच्या गाड्या, प्रत्येक गोष्ट सुंदर दिसायला लागते, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता. करून बघा. ओके. ही कन्सेप्ट ज्याला नसेल आवडली, त्याने आवडून घ्या. याच्याशिवाय पर्याय नाही. त्याला मी दुसरा पर्याय देणार नाही. हां. आणि हां, ज्याला मोठ्याने लव्ह यू म्हणता येत असेल ना, त्यांनी मोठ्याने पण म्हणा. काही फरक नाही पडत. ज्याला नाही म्हणता येत असेल त्यांनी खाणाखुणांमध्ये म्हटलं तरी चालेल. या गोष्टीचा, या टेक्निकचा सगळ्यांनी उपयोग केलाय आपल्या जुन्यांनी, ते तुम्हाला याचा सांगतील. आता पुढे जाऊन प्रामाणिकपणा म्हणजे मी स्वतःसोबत प्रामाणिक आहे आणि त्यानंतर मी या भौतिक जगामध्ये वावरत असताना माझ्यामुळे मी असं प्रत्येक काम करणार, की मी देवासमोर किंवा माझ्याशी नजरेत नजर टाकून बोलू शकलो पाहिजे, मी जे काही कृती करत आहे ती योग्य आहे की अयोग्य. आणि जर मला असं वाटते मी जी कृती करत आहे ती योग्य आहे, तर ती प्रामाणिकपणाची आहे. आणि मी जे करत आहे ती चूक आहे, नजरेत नजर टाकून त्या भगवंताच्या, तुम्ही ज्या कोण्या एनर्जीला मानता त्याच्या नजरेत नजर टाकून जर तुम्हाला सांगता येत असेल, की हे मी करत आहे हे चांगलं आहे.
आणि योग्य आहे. तर ती कृती तुमची योग्य आहे. हा झाला प्रामाणिकपणा. माझ्या असण्यामुळे, माझ्या वागण्यामुळे, माझ्या शब्दांमुळे कोणाला कधीही, कुठेही, कसंही फसवल्या जाणार नाही. कोणाच्या हक्काचं माझ्याकडून घेतल्या जाणार नाही. म्हणजे मी प्रामाणिक आहे. खरं म्हणजे ना, आपलं मन आपला आरसा आहे. माझ्या मनाला पटलं पाहिजे, की मी कसं आहे. आपल्या आतमध्ये प्रामाणिकपणा असला, की आपोआपच आपल्या भावना, आपले जाणारे व्हायब्रेशन्स, आपल्या लोकांसाठी असणारं सगळं काही ते आहे ना, प्रामाणिकपणाचं असतं. आणि जसा आपल्यामधला हा गुण वाढतो प्रामाणिकपणाचा, प्रामाणिकपणाने वागण्याची जी भावना आहे, ही आपली आणि आपल्या चैतन्याची नाळ त्या शक्तीसोबत जोडत असते. म्हणजे काय? तर आपण जेव्हा प्रामाणिक असतो ना, तेव्हा आपली ही स्पिरिच्युअल कॉर्ड्स मोठी होते. आता तुम्हाला सांगते, जेव्हा आपण प्रामाणिकपणे मी माझं सांगते, जेव्हा एखाद्याला प्रामाणिकपणे आपण गोष्टी देतो, एनर्जी देतो, क्रिस्टल्स देतो, तेव्हा ना असं मनाला खूप छान वाटते. बरोबर? आणि एखादी व्यक्ती अशी असते, की मे बी आता काय म्हणू शकतो आपण त्याला? व्यवसाय आहे ना, बरोबर आहे. एखादी व्यक्ती काही नसलं, त्यांचं सगळं ओके असलं, तरी पण ते टेन्शनमध्ये असतात फक्त आणि आम्हाला अमुक-अमुक पाहिजेच म्हणतात. मग तेव्हा आपल्याला त्यांना द्यावं लागतं. बरोबर? मग तेव्हा काय होते, तर आपोआपच स्वतःचीच एनर्जी थोडीशी लो होते. काय माहितीये का? अरे यार, यांना गरज नाहीये, तरी पण आपण देत आहे. म्हणजे कुठेतरी आपला प्रामाणिकपणा कमी होत आहे. बरोबर. मग इतरांसोबत होते किंवा नाही होत मला माहिती नाही, पण माझ्यासोबत नक्की होते. मी कधी कोणाला सामान देत असताना मी म्हणते, "की तुम्हाला गरज नाहीये आता राहू द्या. मी दिलंय ना तुम्हाला तेवढं ओके आहे. तुम्हाला आता पुन्हा घेण्याची गरज नाहीये." हे मी का म्हणते, तर माझी लेव्हल मी का कमी करू? पण तरी लोकांची इच्छा असते, "नाही, नाही, आमच्याकडे एवढं आहे ना, आम्हाला अजून एखादी वस्तू पाहिजे." मग ठीक आहे. समजलंय तुम्हाला? याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की गरजेपेक्षा आपण एखाद्यावर लादलं, की पण आपलं मन आपल्याला म्हणते, की तू अप्रामाणिकपणा करत आहे. म्हणजे काय? तर जेव्हा मनामध्ये न्यूनगंडाची आणि ती भावना येते, तेव्हा आपोआपच ही जी एनर्जी आहे ना, हा जो संपर्क आहे, त्या जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा आपल्यासोबत या जीवात्म्यासोबत त्या परमात्म्याचा होणारा संपर्क म्हणजेच काय तर आपल्या हायर सोल सोबत आपण जेव्हा जुळत असतो, तेव्हा ती एनर्जी कमी होते. मग तुम्ही अप्रामाणिक असाल ना, तर ती एनर्जी तुम्हाला मिळत नाही. मग तुमची रेकी तेवढी काम करत नाही. मग तुम्ही काय म्हणता, माझी रेकी का काम करत नाही? माझी रेकी काम नाही करत नाहीये, तर तू तुझा सोल तेवढा प्युअर ठेवत नाहीये. हा त्यामागचा अर्थ होतो. समजलं? जेव्हा सोल प्युअर असतो, जेव्हा आपला आत्मा प्युअर असतो, आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असते, आपल्यामध्ये चांगले-चांगले गुण असतात, तेव्हा आपल्याला सहजपणे सगळ्या गोष्टी होतात आणि तेव्हा तेव्हा आपली आध्यात्मिक लेव्हल वाढते आणि आपण जो बोलणार ते करण्यासाठी हे ब्रह्मांड आपल्यासाठी तयार असतं. का तयार असतं? तर आपलं जे आपल्या चैतन्यासोबत जुळलेली जी नाळ असते ना, ती नाळ पक्की असते तेव्हा. कळलं? कळलं तुम्हाला? म्हणून आपल्याला प्रामाणिक राहावं लागते. म्हणून आपल्याला चांगल्या गोष्टी स्वतःमध्ये क्रिएट कराव्या लागतात. म्हणून आपल्याला चांगलंच बोलावं लागतं, चांगलंच वागावं लागतं आणि आपण आपलं काम प्रामाणिकपणे करावं लागतं. आणि एका सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे प्रामाणिक राहणं म्हणजे माझ्या मनाचा कोपरा मी नितळ ठेवणार. मी जे काही करणार ते योग्य करणार. बस. मग पुढे चला. बघा. आणि हे केव्हापर्यंत? आता आपण भौतिक जगामध्ये वापरत आहे. कोणी कुठं काम करते, कोणी कुठं काम करते, कोणाचा काही व्यवसाय आहे, कोणाचा काही अ, उद्योग आहे. बरोबर आहे? छोट्या-मोठ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी होत असतात. छोट्या-मोठ्या गोष्टी अनेक ठिकाणी होत असतात. मग तेव्हा आपल्याला कधी-कधी थोडंसं स्वतःच्या बुद्धीचा, कधी स्वतःच्या भावनांचा, कसं म्हणतो कधी-कधी हुशारी साधावी लागते, कधी काही करावं लागते. कधी एखादं काम करून घेण्यासाठी एखाद्या वेळेस आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये काय करावं लागतं? खोटं बोलावं लागतं. बरोबर आहे? करावं लागतं असं. असं करत असताना काय मग? तर असं करत असताना जर असं काही आपल्याला करावंही लागलं, तरीही आजच्या दिवशी मी प्रामाणिक राहणार. हा शब्द कधीचा आहे? आजच्या दिवसाचा. ठीक आहे, एखादी गोष्ट झाली छोटी-मोठी, तरीही तिथून त्यानंतर ती होणार नाही हा विचार करूया आणि पुन्हा आजच्या दिवशी मी प्रामाणिक राहणार. म्हणजे आपल्याला इथून महिनाभरासाठी नाहीये, तर दररोजसाठी हे बिइंगमध्ये आणण्यासाठी एका-एका दिवसासाठी म्हणायचं, की आजच्या दिवशी मी प्रामाणिक राहणार. बस. आजचा दिवस हा शब्द खूप महत्वाचा आहे. का? तर एखाद्या ठिकाणी जर आपली गफलत झालीही,
तरी आपण स्वतःला सुधारण्याची तेथे मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. म्हणजे इंटिग्रिटी डिसइंटिग्रिटी मध्ये रूपांतरित झाली तरीही त्याला पुन्हा सोल्युशन काढून पुन्हा इंटिग्रिटी प्रस्थापित करणे हा त्यामागचा अर्थ आहे. स्वतःला दिलेला शब्द पूर्ण करणे. समजलं तुम्हाला? आता जर कोणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता.